महत्त्वाची बातमी, दिल्लीहून निघालेलं विमान अयोध्येमध्ये दाखल झालेलं आहे। एअर इंडिया एक्सप्रेसचं विमान महर्षी वाल्मिकी विमानतळावर पोहोचलेलं आहे, दाखल झालेलं आहे। मोदींकडून महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आजच उद्घाटन झालेलं आहे आणि दिल्लीहून निघालेलं विमान आता अयोध्येत दाखल झालेलं आहे। आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन झालेलं आहे। यावेळी मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आलेलं आहे आणि आता दिल्लीतून निघालेलं पहिलं विमान अयोध्येत दाखल झालंय। अयोध्या विमानतळावरती प्रवाशांना घेऊन एअर इंडिया एक्सप्रेसचं पहिलं विमान जे आहे ते दाखल झालेलं आहे। आपण पाहतोय की प्रवासी जे आहेत ते या ठिकाणाहून उतरत आहेत आणि आज खरं तर एअर इंडिया एक्सप्रेसचं पहिलं विमान जे आहे ते अयोध्या विमानतळावरती दाखल झालेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेलं होतं। मात्र प्रवासी सेवा जी आहे ती मात्र 6 जानेवारीपासून सुरू होणार आहे। पहिलं विमान सध्या विमानतळावरती दाखल झालं। आपल्याबरोबर महाराज आहेत, क्या कहना चाहेंगे? पहला विमान आज अयोध्या एयरपोर्ट पर उतरा है, कैसे क्या भावना है आपकी? बहुत खुश हो गए, राम का दर्शन हो गए, बहुत बहुत आनंद है। आज मोदी जी ने एयरपोर्ट का उद्घाटन किया है और मोदी जी राम मंदिर का भी उद्घाटन 22 तारीख को करने जा रहे हैं। ऐतिहासिक दिन, ऐतिहासिक क्षण है। क्या लगती है, आपकी भावना क्या है? करोड़ों हिंदुओं का सम्मान राम जन्मभूमि अयोध्या से हो रहा है और ये केवल सम्मान भारत के हिंदुओं का नहीं बल्कि दुनिया के हिंदुओं का। अयोध्या दुनिया का केंद्र, भारत की राजधानी पहले भी रही है, दुनिया की राजधानी फिर से बनने जा रही आपण पाहतोय है। की ही भावना इथल्या सगळ्या राम भक्तांची आहे। हे मोठं एअरपोर्ट जे आहे या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे। जवळपास 100 विमानं जे आहेत यानंतर उतरणार आहेत आणि आपण पाहतोय की सगळे प्रवासी हे सध्या या ठिकाणी अयोध्या एअरपोर्टवरती दाखल झालेले आहेत आणि आजपासून हे अयोध्या एअरपोर्ट जे आहे ते प्रवाशांच्या सेवेमध्ये सुरू होणार आहे आणि 6 जानेवारीपासून मात्र हे एअरपोर्ट प्रवाशांसाठी उपलब्ध असणार आहे। प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या। अयोध्येमध्ये दाखल झालेला आहे, त्या एअरपोर्टवर पोहोचलेला आहे। मोदींनी आजच महर्षी वाल्मिकी विमानतळाचं लोकार्पण केलेलं आहे आणि पहिलं विमान आता इथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्या महर्षी वाल्मिकी इंटरनॅशनल एअरपोर्टचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। मी सध्या उद्घाटन केलेल्या या नव्या विमानतळामध्ये आहे। आपण पाहतोय की आकर्षक अशी फुलांची सजावट जी आहे ते विमानतळामध्ये करण्यात आलेली होती। त्याचबरोबर अयोध्या नगरीचं आधीचं ऐतिहासिक वैभव जे आहे ते सुद्धा दाखवण्याचा या चित्राच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी ऐतिहासिककालीन चित्र जे आहेत ते रेखाटण्यात आलेली आहेत आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले। इंडिया एअर एक्सप्रेसचं पहिलं विमान जे आहे ते अयोध्या एअरपोर्टवरती दाखल झालेलं आहे आणि 6 जानेवारीपासून प्रवाशांसाठीची ही सेवा जी आहे ती सुरू होणार आहे। मात्र आज पहिलं विमान जे आहे ते दाखल झालेलं आहे। 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचं उद्घाटन जे आहे ते होतंय आणि त्याची सगळी तयारी जी आहे ती अयोध्येमध्ये केली जाते। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महर्षी वाल्मिकी इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे ते मात्र आजपासून सुरू होतं आणि त्याचं पहिलं विमान जे आहे ते अयोध्येमध्ये दाखल झालेलं आहे। आपण पाहतोय की आकर्षक अशी फुलांची सजावट जी आहे ती एअरपोर्टला करण्यात आलेली होती। ते सगळे प्रवासी जे आहेत ते उतरलेले आहेत आणि बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जे एअरपोर्टचं उद्घाटन झालेलं आहे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एअर इंडिया एक्सप्रेसचं विमान जे आहे ते प्रवाशांना घेऊन आले। मात्र 6 जानेवारीपासून प्रवाशांसाठीची सेवा जी आहे ते अयोध्या एअरपोर्टवरती सुरू होणार आहे आणि पंतप्रधान